Finally, we got our chappal. दीड वाजलाय तर आता आम्ही निघत आहे. प्रिपरेशन सगळी झालेली आहे, ऑलमोस्ट रेडी आहे. बॅग वगैरे सगळे भरलेले, रेनकोट वगैरे घेतलेत सगळे आणि निघतोय आता आम्ही. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. कुडाळकर आपल्या सर्वांना घेऊन चाललोय कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ली या ठिकाणी. तर तिकडे एक रंजन वॉटरफॉल्स नावाचा एक धबधबा आहे, तिकडे आपण चाललेलो. 2:15 वाजलेत. 91 किलोमीटर आहेत, सांगलीतून चाललोय. क्लायमेट एकदम जबरदस्त झालंय, बघू शकता आपण. आता पाऊस चालू झालाय आणि माझा एक मित्र आहे शुभम हाजी म्हणून, त्याला विचारलंय आपण येतोय का तो. त्याच्याकडे काय बाईक नाही आहे, बघू आता आपण ऍडजस्ट करून ट्रिपची जायचा प्लॅन चालू आहे. काय म्हटलंय बघू, त्याला आम्ही हातकणंगल्यातून पिकअप करेन. खरं तर गाडीवर बसूनच आम्ही शुभ्याला कॉल केला. कोणतीही प्लॅनिंग नाही, पूर्वकल्पना नाही आणि तो यायला तयार पण झाला. प्रवास हा लांबचा होता, त्यात ट्रिप्सी होतो आम्ही. बट म्हणतात ना, डेस्टिनी इज अ पॉईंट बट द जर्नी इज द स्टोरी. जात असताना निसर्गाने आम्हाला अजिबात डिसअपॉइंट केलं नाही. नद्या, विहिरी, तलावे बघत बकचोदी करत आम्ही निघत होतो. सोनुर्ली हे कोल्हापुरातून 50 किलोमीटर असणारे अगदी छोटेसे गाव. प्रायव्हेट बाईक किंवा कारनेच आपण इकडे पोहोचू शकतो. इकडे कोणतीही सुविधा नसल्यामुळे चहा नाश्ता वगैरे आपण घरूनच करून निघावे. फायनली रीच ॲट द लोकेशन. वेळ आमच्याकडे खूप कमी आहे, 5 वाजलेले आहेत, 5-5:30 वाजलेले आहेत आणि लवकर सनलाईट पण गायब होत चालले. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. चाल. किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे इथून? 2 किलोमीटर. ओके, थँक्यू. खरं तर 5:30 वाजता धबधबा एक्सप्लोअर करणं हे तर शहाणपणाचं लक्षण नव्हतं. आम्ही लिटरली पळत धबधब्याकडे चाललो होतो पाय मुरगा आहेस का? आणि रस्ता एकदम दलदलीचा आणि चिखलाचा होता. स्लीपर घालून आलाय भावानं. बघ की आता कुठे आहे बॉईज. आता चप्पल हुडकायचं काम चालू आहे इथं. लेट्स सी चप्पल भेटते का. इकडं पण चप्पल हरवलेला आहे. साहेब एवढे हुशार आहेत की ट्रेकला चप्पल घालून आल्यात. इकडं पण फायनली वी गॉट आवर चप्पल. हे किती डीप आहे बघू शकता. मड थेरपी. So this is our situation right now. हातात घ्या असं. काय हातात त्याला तुटलं. So you can see. कॅमेरा बंद नाही करत गाईज. ट्रेकची सुरुवातच शुभमचं चप्पल तुटण्यापासून झाली. फर्स्ट ब्लॉग आहे, कुठं चूक झाली तर समजून घ्या. ओ हे असा प्रत्येक ट्रेकला एक जण असतोयच बघा. इकडेच हवा ऑन रेकॉर्ड सांगतोय मी. वरून कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे छोटे ओढे नाले अगदी दुथडी भरून वाहत होते. आता सगळ्यांना मोठ्याच्या अपेक्षा.
लोकांना सगळं काही मोठं आहे, लहान काही असून जर घर घ्या, गाडी घ्या, प्रणवचं घ्या, सगळं काही मोठं आहे. 18+ होते तर तुम्ही पार्ट 2 मध्ये बघा. हा फुल ऑन व्ह्यू आहे ड्रोन. अच्छा बेटा. बरं भावानं तुम्हाला आज एक सांगायचं आहे. आज पुढाकारांनी क्रॉस बनवला. क्रॉक्सना ग्राइंडरनं त्यांनी एक ग्रिप आणल्या. ही स्टोरी एक वेगळी आहे, तुम्हाला सांगतो. टेक्नॉलॉजी. ओ शिट. आणि हे तुम्ही बघू शकता गावकऱ्यांनी मुद्दामून काहीतरी खेकट केलेले आहेत. पीक पावसाळ्यामध्ये धबधबा एक्सप्लोर करणे धोक्याचे असल्यामुळे लोकल गावकऱ्यांनी येथे रस्ता बंद केला होता. पण इथूनच येते. आणि हे मागच्या वेळी आलेले, आता डिस्कशन चालू आहे नेमकं वॉटरफॉल कोणता आहे, कारण दोन्ही बाजूनी पाणी येताना दिसतंय आपल्याला. इथनं पण जाते. आणि आपले कॅमेऱ्यामध्ये मी माझ्या वैयक्तिक जबाबदारीवर आले शूट करून घे. चल, माझ्यावर नाव यायला नाही माहिती. पण सांग शुभम. आणि गाईज, ही क्लिप जर तुम्हाला सापडली तर लक्षात ठेवा, हा माणूस आहे ज्यानं आम्हाला आणले इथं. काही झालं, प्रणव कुडाळकर राहणार कसबेडीग्रस्त, हे तोंड दाखव, त्यानं आम्हाला आणलेलं आहे. हा कैमरामैन चानो आपके साथ. खूप शांतपणे मी झोपी जाणार होतो, पण या रांडेजानं मला फोन केलं. मग ह्याच्या नंतर शिवाय ऐकायला नकोत म्हणून मी तयार झालो. आणि आता यांच्याला काहीतरी लक्षात आले. गाईज, प्लीज वॉच एंड. बहुतेकाला काहीतरी सापडले. स्टे ट्यून. आणि तुम्ही बघू शकता डॅम तर दिसतोय, पण वॉटरफॉल कुठे दिसत नाही. काहीतरी नियोजन घडलंय. रस्ता काय अजून आम्हाला सापडलेला नाही. हे आमचा आहे कोलंबस, किंवा वास्को दी गामा. दोघं पण आहेत. समथिंग इज कुकिंग गाईज. ए शुभ्या, हाय रे. कोणतरी आलेला, पण ते दुसऱ्या कारणात. यु नो. आणि वॉटरफॉलचा आवाज तर येतोय, पण खूप वेळ शोधाशोध केली तरीही आम्हाला वॉटरफॉलचा रस्ता काही सापडत नाही. आवाज येतोय म्हणजे जवळच आहे कुठं तर असं वाटतं. अंधार पडत चाललेला, खरं आमची बकचोदी मस्ती काही थांबत नव्हती. आणि आता आम्ही आवाजाच्या दिशेने निघतोय. नवीन रस्ता. काहीतरी कन्फ्युजन आहे आपल्या कार्यकर्त्यांना. आमचे लीडर पुन्हा परत आलेले आहेत. आणि हा स्वर्गाचा रस्ता. आणि वॉटरफॉलचा आवाज तर येतोय. हो ते वॉटरफॉल. हो, एक तर दिसलाय. हा, दुसरा पण आहे. दुसरा खाली आहे. खरी परीक्षा तर आत्ता सुरू झालेली. पाणी कमी असेल जरा ना, जास्त होतं त्यावेळी. वॉटरफॉल तर आम्हाला दुरून दिसला होता, पण तिकडे जायचा मार्ग शोधणं कठीण होतं. पावसाळ्याच्या पीक सीझनला आल्यामुळे धरण फुल्ल भरलं होतं. आणि आता मला अमेझॉनच्या जंगलात आल्यासारखं वाटतं. इथे काय तर आहे. या, अँड वी फाउंड समथिंग गाईज. स्टे ट्यून.
रोड बघू शकता काय तुम्ही, डिफिकल्टी लेवल तुम्ही बघू शकता. थांब बघ ए का बघ काय, हा हा तिथं वरती तर काढतील तर त्या नव त्या झाडाला, हा धर त्याला आणि डायरेक्ट इकडं ती काठी ठेव. इकडं वर आहे रे, असं केलंय रोड. पन्या नाही पन्या, एकदा थांबा दोन. अजून पण आम्ही हार मानलेली नाही, अजून पण हार मानायला तयार नाहीत आमचे मावळे. आज एकतर धबधबा दिसणार नाही तर न्यूज येणार. शिवाय डिफिकल्ट करायला लागले आपण, नाही जाता येणार नाही. ऐका माझं, हा शिव्या. एका बाजूला तुडुंब भरलेल्या धरण आणि दुसऱ्या बाजूला खडा डोंगर आणि मधोमध पायवाट, अशा बिकट जंगलातून वाट काढत आम्ही वॉटरफॉलकडे जाऊ लागलो. आता बघू शकताय तुम्ही, काठी कुठे गेली अगं मगाशी. बिशी बघू शकताय तुम्ही, कॉइन बॉक्स. हाच व्ह्यू सर, तुम्हाला जे काय भेटेल ते आता हेच आहे, याचं समाधान मानून घ्या. धबधबा दाखवतो नंतर तुम्हाला मी काय सांगत होतो. आले तर आता इथपर्यंत येऊन गेलोय सोड. हळू हळू वरनच आहे का शुभे. इकडेच पुढेच व्ह्यू आहे शुभे. ते व्ह्यू बेस्ट आहे. काय असेल ते हेच आहे काय. एवढाच आहे सोड पॅच, परत काय नाही. काटे आहेत, मगाशी माझा रेनकोट फाटलाय. हा व्ह्यू घेतलाय भोसडीच्यातनं तुम्ही. त्याच व्ह्यूची चर्चा चालू होती, तेच दाखवू शकलो आता आम्ही आमच्या सबस्क्रायबर्सना. नाराज नाही झाले पाहिजे. काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं आणि याच्यावर इंटरेस्टिंग काय आहे. चला लास्ट पर्यंत काय करून ए दिसला. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला. आता इथून वाट दिसे ना. वाट नसणारच आहे आता इथं. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग. आहे एक नंबर. शिव्या मी जाऊन येऊ का जरा वर. आणि अजून आपल्याला पुढे जायला पाहिजे. कसले त्याच्यावर पाय देऊन परत केली. चढल्या जळू लागला. अगेन डिसअपॉइंटमेंट. बघ मला हे बघितल्यावर तसं आठवण.
खोट खोट बोलायचं नाही. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो.